राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आणि क्रीडा क्षेत्रातील मानाचा अर्जुन पुरस्कार या यादीमध्ये राज्यातील 2 बुद्धिबळ खेळाडूंच्या नावाची घोषणा झाली। यामध्ये नाशिकचा बुद्धिबळपटू विदित गुजराती याचीही अर्जुन पुरस्कारासाठी निवड झाली। विदित गुजराती हा प्रसिद्ध भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे। जानेवारी 2023 मध्ये ग्रँडमास्टर पदवी मिळवणारा तो भारतातला 30वा खेळाडू ठरला। बुद्धिबळ स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक आणि आशिया क्रीडा स्पर्धेमध्ये रौप्य पदक विदितने जिंकले। वयाच्या 6व्या वर्षापासून बुद्धिबळ खेळणाऱ्या विदितनं 32व्या वर्षी क्रीडा क्षेत्रातील मानाचा हा अर्जुन पुरस्कार मिळवल्यानं त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे। त्याच्याशी संवाद साधलाय वेदांत नेब यांनी। विदित, अर्जुन पुरस्कार मानाचा पुरस्कार काल केंद्र सरकारने जाहीर केला आणि त्यात तुला हा पुरस्कार जाहीर झालाय। हो, मला नक्की आनंद झाला हे बघून आणि आय थिंक जो पब्लिकला एक परसेप्शन असतो ते सगळे स्पोर्ट्स फॉलो करू शकत नाही आणि तेव्हा ते जे बघतात की ओके हा पर्सनला स्पोर्ट्स मध्ये अर्जुन अवॉर्ड मिळालाय तर दे नो की इट्स अन अकम्प्लिश्ड पर्सन, एक क्रेडिबिलिटी मिळते। आणि पर्सनल लेवलवर मला असं वाटतं की आम्ही एवढ्या वर्षापासून जे वर्क करतोय, अचिव्हमेंट्स करतोय, तर त्याला एक एक्नॉलेजमेंट आणि अप्रिसिएशन मिळतं गव्हर्नमेंटकडून। तू म्हणतो की 6 वर्षापासून सुरुवात केली, मात्र कशा प्रकारे गोडी वाढत गेली आणि मग थेट भारतीय संघात? सो ॲक्च्युली ॲज अ हॉबी सुरू झालं होतं, कारण की माझे बाबा माझ्यासोबत चेस खेळायचे, मी खूप मस्तीखोर होतो, तर त्यांना असं होतं की कुठल्या तरी एक गेममध्ये एंगेज करायला पाहिजे, सो मिनिंगफुल ॲक्टिव्हिटी होईल। तर मी बरेच स्पोर्ट्स खेळायचो, क्रिकेट पण आणि बाकी पण जे सगळे लहान मुलं खेळतात। बट जेव्हा मी क्लबला गेलो होतो जॉईन करायला, त्यावेळी ते म्हटले की क्रिकेटसाठी हा थोडा लहान आहे, सीझन बॉलने खेळतायला लागेल। क्रिकेट खेळायचं हो, आणि तर ते म्हटले दोन ऑप्शन आहेत, बॅडमिंटन आणि चेस। तर मी चेस निवडला कारण की मी घरी खेळायचो। अजून तुला मोठं करिअर आहे, तर ही जबाबदारी वाढली आहे? हो, जबाबदारी वाढली असणार, पण त्याच्यापेक्षा जास्त मला मोटिवेशन जास्त मिळालं, कारण की समजा तुम्ही खेळतायत, जिंकतायत, पण कोणी ॲक्नॉलेजच नाही केलं त्याला और अप्रिशिएटच नाही केलं, तर असं मग एक पॉईंटला वाटतं की डज इट मेक सेन्स टू डू दिस, एस्पेशली बाकी जे स्पोर्ट्स पण आहेत ते पण सिमिलर लेवल्सवर खेळतात आणि तिकडे होते, तर असं वाटायचं। पण आय थिंक त्याच्यापेक्षा जास्त एक मोटिवेशन मिळालं आहे। रिस्पॉन्सिबिलिटी तर लाईफ टाईमच असणार आहे। महाराष्ट्रातल्या बुद्धिबळपटूंना सुद्धा त्यांनी त्याचा अनुभव सांगितला आणि कशा प्रकारे पुढे जायचं हे सुद्धा सांगितलं। कॅमेरामॅन अक्षय करमाडेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।